संडे के दिन थोड़े होते 16,000 मोठा आहे का? तेवढं चांगलं तेवढंच महिला स्वतः काहीतरी स्वतःचा उद्योग करण्यासाठी इथं व्यासपीठ घेऊन येत आहेत. व्हेजमध्ये F8 आराध्या ज्या स्टॉल आराध्या म्हणून ज्या स्टॉलचं नाव आहे F8 त्यांनी मोदक म्हणा इतर चविष्ट गोष्टी केलेल्या आहेत, त्यांना त्यामुळं सन्मानित करत आहे. नॉनव्हेजमध्ये सावंतवाडी F32 या स्टॉलला आम्ही देत आहे, कारण चिकन मटन आणि सगळं आणलं आहे. फिशचे स्टॉल कमी आहेत आणि फिश घेऊन एवढ्या किमतीचं इथं करणं आणि महिलांनी नवीन उद्योग चालू करणं, यामुळे F32 सावंतवाडी जे स्टॉल घेतलेला आहे, सावंतवाडी याचा अर्थ फिशचे त्यांनी पदार्थ घेतलेले आहेत, त्यांना आम्ही सन्मानित करणार आहे. आईस्क्रीममध्ये F8 त्याबद्दल आम्ही त्यांचे पहिल्यांदा धन्यवाद मानतो आणि त्यांना पण आम्ही सन्मानित करतोय. जे स्टॉलचे नंबर मी इथं वाचलेले आहेत, कृपया त्यांच्यातल्या सगळे स्टॉलधारक प्लीज, गर्दी आहे मला मान्य आहे, पण 10 नंतर आपले स्टॉल बंद होणार आहेत, त्या अगोदर आपण तुम्हाला सन्मान सगळ्यांसमोर देण्याचा आम्ही मानस ठरवलेला आहे. तर कृपया तुम्ही स्टेजजवळ या. A5च्या 8 सीजी ते गड जोपासणे या उद्देशानं ते समाजकार्य करतात. प्रत्येक गडावर त्यांना ज्या प्रॉफिट होतं आहे त्याचं समाजकार्यातून तिथं जे कमी असेल तिथं ते पोचवतात. धन्यवाद त्यांनी आमच्याकडे स्टॉल घेतल्याबद्दल. अगदी 2 मिनिटात मी थोडक्यात सांगतो की आम्ही काय केलेलं आहे. आम्ही काम करतो उद्योजकतेतून गड संवर्धन या संकल्पनेवर, की ज्या माध्यमातून रायगड सुगंध स्वराज्याचा, प्रतापगड सुगंध पराक्रमाचा, सिंहगड सुगंध कर्तव्याचा या 3 अगरबत्ती ब्रँडच्या माध्यमातून यातून जे प्रॉफिट होतं त्यातला काही हिस्सा आम्ही गड संवर्धनासाठी दोघे प्रतिष्ठान या संस्थेला मी देत असतो. आणि याची खासियत म्हणजे या तिन्ही ब्रँडचं जे उद्घाटन झालं ते राज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला राजसदरेवर झालं, रायगडावरती संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते. याचं लोकार्पण झालं जलमंदिरवर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते. आणि 6 जून 2023 राज्याभिषेक दिनापासून प्रतापगडावरील भवानी माता मंदिरात आपलीच अगरबत्ती सेवेसाठी असते.
आणि 26 जानेवारी 2024 म्हणजे परवापासून कुपवाडा काश्मीरमध्ये जी महाराजांची मूर्ती बसवली गेली बॉर्डरवर 7 नोव्हेंबरला, तिथे सुद्धा आपलीच अगरबत्ती महाराजांच्या चरणी समर्पित आहे. आणि सर्वात गर्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी संस्था आपली सातारचीच आहे. तुम्ही पुन्हा एकदा जय शिवराय. त्यांना आता मी सन्मानित करत आहे. माझं नाव केतकी नयन पवार. मी पहिल्यांदाच नक्षत्र महोत्सवमध्ये स्टॉल लावला आहे. माझं हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे आणि मी ताज हॉटेलला आणि फोर सीझन्सला काम केल्यानंतर मला इथे एक आउटलेट चालू करायचं होतं. तर ते चालू करण्यासाठी एक थोडीशी आयडिया यावी मार्केटची, म्हणून मग मी इथे स्टॉल लावला आहे ह्यावर्षी पहिल्यांदाच. आणि आपल्या ह्याच्या थ्रू केपीज किचन थ्रू आपण लोकांना घरपोच सेवाही देतो. म्हणजे विविध प्रकारचे नॉनव्हेजचे पदार्थ आपण ऑर्डर घेतो किलोप्रमाणे आणि ते बनवून आपण ते देतो आपण त्यांना. आणि ह्या नक्षत्र महोत्सवबद्दल सांगायचं तर आयोजकांनी आम्हाला जर गरज पडली, काही लागलं तर त्यांनी आम्हाला मदत केली, तर त्याबद्दल त्यांचे खूप आभार. आणि मला खूप चांगला प्रतिसाद भेटला या महोत्सवामध्ये. थँक्यू.